स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. अभयं सत्त्वसंशुद्धि ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधः त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं वीरचापलम्. नमस्कार. श्री गीतायोग वर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा गीतेचा अध्याय 16वा श्लोक 2 आणि 3. अहिंसा सत्यमक्रोधः त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं रीरचापलम्. पुढचा श्लोक आहे तेज क्षमा धृतिशौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. काया वाचा मनाने कोणालाही कसलेही दुःख न देणे ही अहिंसा. यथार्थ पण प्रिय भाषण, सत्य, आपला उपकार करणाऱ्यावरही न रागवणे हा अक्रोध, कर्माच्या ठायी कर्तेपणाचा त्याग हा सर्वात मोठा त्याग. शांती ही चित्ताची चंचलता नसणे ही शांती. अपैशुनम कोणाचीही निंदा वगैरे न करणे. भूतेषु दया सर्व भूत प्राण्यांच्या ठिकाणी अहैतुकी दया ठेवणे. अलोलुप्त्वम इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी आसक्त न होणे. मार्दवम म्हणजे कोमलता. लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा. अचापलम म्हणजे व्यर्थ चेष्टांचा अभाव. तर या ठिकाणी भगवंतांनी पहिला, दुसरा, तिसरा श्लोक सुरू करताना डायरेक्टली संपत्तीचं लिस्ट सांगायला सुरुवात केली आणि मग असं सांगितलं नाही की हे आता मी तुला दैवी संपत्तीचं लिस्ट सांगतोय म्हणून. फक्त तिसरा श्लोक संपल्यानंतर भवन्ति संपदं दैवीम अभिजातस्य भारत हे त्या ठिकाणी सांगून श्लोक पूर्ण केला. म्हणून आपण म्हणतो की 1, 2, 3 हे सर्व श्लोक बरोबर आहेत, कारण एक लिस्ट वाचत जातात भगवंत. आणि आपण आत्तापर्यंत त्यागापर्यंत आलो होतो की त्याग ही एक दैवी संपत्ती आहे. नाही, अक्रोध आपण संपवला आणि त्याग आपल्याला पाहायचा होता. आता त्याग कशाचा? तर कर्तेपणाचा जो काही भाव आहे त्याचा सोडून द्यायचा, त्याचा त्याग करायचा. मी केलंय, मी केलंय, मी केलंय, मी केलंय असं नाही म्हणायचं. पण आपल्याला मी केलं हे सांगण्याची फार हौस असते. मी 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 असं जे काही आहे ह्याच मेला बकरी समजून, बकरा समजून त्याचा बळी द्यावा. म्हणजे कुठल्या अहंकाराचा आणि हा जो कर्तेपणा आहे ना, जो मीपणा आहे त्याचा बळी चढवायचा. म्हणजे आपण शुद्ध होऊ. अशा तऱ्हेने बळी चढवावा असं सांगितलेला. कशाचा? तर स्वतःच्या जो काही स्वतःला मीपणा आहे त्याचा त्याग करण्यासाठी सांगितलं की त्याचा बळी द्या. बरं, तर एखादं काम केलं तर त्याची आपल्याला खूप घमेंड असते. ती घमेंड असतं जराही कामाची की मी होतो ना म्हणून ते झालं, दुसरा कोणी असता तर नसतं झालं. म्हणून आधी तू कोण? एक गंमत अशी आहे की माझं नाव ठेवलं भालचंद्र. आता नाव समजा नंतर माझ्या वडिलांनी किंवा कोणी बोलायला सुरुवात केली तर बालाजी नाव आलं. त्यातून माझी आई बालाजी म्हणायची, वडील बाळाजी म्हणायचे. ते नसतं म्हटलं तर हे जे काही या ठिकाणी आपण काम करतोय हे भालचंद्रांनी केलं असतं की नाही? बालाजीचा काही संबंध होता का? नाही. मग अगदी मी केलं, मी हे सगळं बालाजी नाव टाका तिथे पाठीवर की बालाजीने हे सगळं केलं आहे. पण बालाजी कोण आहे? त्यांनी बदललं म्हणून. अन्यथा भालचंद्रांनी असं नाव पडलं असतं. बरं, आता भालचंद्रांनी आतमध्ये तर मी माझं मूळ नाव भालचंद्र आधी ठेवलेलं होतं, त्यामुळे माझं नाव भालचंद्र आहे. पण मला म्हणता येते काय भालचंद्रांनी केलं नाही, हे बालाजीने केलं आहे. ह्याच्यावरती जेव्हा खूप विचार करावा तेव्हा कळतं की अरे हा सगळं जे काही मी केलं म्हणतोय तो हा मीच आधी कोण आहे मुळामध्ये?
या मीचा शोध घ्यायला पाहिजे. आणि समजा जर मी हे काम केलं नसतं तर दुसऱ्या कोणी केलं असतं की नाही, ह्या कामाची म्हणजे जे काही काम आहे ते इथे एक आपण आरोग्य तीर्थ चालवतो, लोकांना बरं वाटतं, औषधं घेतात, पंचकर्म करतात. तर याची सगळी जी काही डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये मला भाग घेता आला हे माझं मोठं भाग्य आणि मी देवाचा आभारी आहे ही भावना न ठेवता, अशी भावना पाहिजे. पण ही भावना न ठेवता म्हटलं की मी हे सगळं केलं, मी हे सगळं, तू नसतं तर झालं असतं की नाही, झालंच असतं का? कारण जर याची गरज नसली तर हे टिकणारच नाही. ह्याची गरज आहे हे आधी नक्की झाल्यामुळे परमेश्वराने ज्याची ज्याची गरज आहे ते निसर्गाकडून कोणाकडूनही ते काम पूर्ण करून घेतलेलं आहे. सगळं विश्वच असं उभं राहिलं आहे गरज म्हटल्यावरती काम होतातच. मी नसतो तर दुसऱ्या कोणी केलं असतं, तो नसतं आणि कोणी केलं असतं, मग मीपणा काय, मग मी केलं याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर कर्तेपणाची जी काही भावना आहे ती आपली सोडून द्यायला पाहिजे की मी 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 असं काही नाही. उलट मला संधी मिळाली हे सगळं होत असताना ते करण्याची, हे देवा तुझे आभार मानावे तेवढे थोडेच बाबा. तुला तर काय हजारो माझ्यासारखी माणसं मिळाली असती, पण मी माझी निवड केली आणि मला कामाला घेतलं, तेवढीच संधी मिळाली आपल्या चरणी सेवा रुजू करण्याची. आणि हा इथे आश्रम सगळा उभा राहिला, खरोखर तुमचे आभार आहेत परमेश्वरा, असं म्हणायला पाहिजे. आणि याला त्यांनी त्या ठिकाणी त्याग असं नाव दिलेलं आहे की त्याग हा करायचा मुख्य आहे. काय बारीक सारीक त्याग तर खूप करू शकतो. तिकडे आपण म्हणतो तसं की काय अगदी त्याग करा म्हणजे 1 रुपया टाकला आरतीमध्ये की त्याग झाला का? किंवा अगदी 10 रुपये टाकले, 1000 रुपये टाकले, कारण एखाद्याला 1000 रुपयाची किंमत 10 रुपयासारखी असेल, एखाद्याला 10 रुपयाची किंमत 1 रुपयासाठी असेल. पैसे किती आहेत आणि त्याचं काय करू ही ज्यांना अडचण पडली आहे त्यांनी 1,00,000 रुपये जरी देऊन टाकले, पिशवीमध्ये टाकले, हुंडीत नेऊन लोक टाकतात, तर प्रॉब्लेम काय त्यांना? तर प्रॉब्लेम कोणाला आहे की जो अर्धपोटी जेवतोय तो ज्या वेळेला एक चतकर पोळी बाहेर भिकारी आहे ज्याला नाही काही अगदी मिळालेला आजचा खायला त्याला देतो, तेव्हा तो त्याग आहे. कारण ती खूपच त्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि तो त्याग केला तरी परदुःखे उपकार करेतोय, मन अभिमान न आणे रे. मी केलंय हा जो काही अभिमान आहे तो सोडायचा आहे. हा पहिला त्याग पहिला. मग दुसरा त्याग काय? चांगल्या कामासाठी. कोणीतरी एखादी छान संस्था काढली आहे, लोक येऊन तिथे बरे होतात, शिक्षण घेतात. कोणीतरी एक देवाची श्रद्धा वाढावी, लोकांना शांतपणे संध्याकाळी बसता यावं म्हणून एक मंदिर बांधतं आहे, त्यासाठी आपण काहीतरी मदत करावी. पर्यावरण खराब झालेलं आहे, रोगराई वाढती आहे आणि एकूण सद्भावना वाढाव्यात म्हणून एखादा यज्ञ केला. पर्यावरणासाठी काम करायचं म्हणून आठवड्यातला रविवार आहे, तो सकाळी बाहेर पडून घरोघर जाऊन सांगायचं की कचऱ्याच्या अशा पिशव्या वेगळ्या करा, हे करा, ते करा. तर अख्खा रविवार त्यासाठी दिला. हा त्याग करायचा. अशा तऱ्हेने जे त्याग करतो आपण तोही त्याग आहे. करताय का काही त्याग? काही करताय असा खर्च? काही देताय कुठे? स्वतः काही करताय पूजा अर्चा यज्ञ कर्म? काही नाही. मग दुसरं काय सोडायचं? इंद्रियांचे जे विषय आहेत ना, आणि त्यातल्या त्यात ज्याला विषय म्हणतात, म्हणजे विषयासमान जी कामना आहे, जी इच्छा आहे आणि वासना ज्या आहेत की ज्या संघापुरत्या आहेत, शरीर संघ आणि मैथुनासंबंधीचे विचार, ह्याच्या ज्या वासना आणि इच्छा आहेत त्या सोडायची तयारी आहे का? अशा वासना सोडून दिल्या. अगदी आता जाऊ दे, काय नाही, गुरुवार कसला ना काय, द्या, छान दिसतोय ब्रेड भाजलेला आणि वर बटर वगैरे लावलं आहे, खातो एक दिवस, काय होत नाही. अशी जी वासना उत्पन्न होईल स्वतःच्याच व्रताच्या विरोधात जाणारी, त्या वासनेच्या ती वासना टाकायची, ह्याला त्याग म्हणायचं. टाकताय. काहीच्या काहीच आमचे एक होते, ते गेले तिथे वरती ह्याला बद्रीनारायणला गेले आणि देवाला म्हणले मी तिथे जाऊन सोडलं. काय सोडलं? तर म्हणे आंबा. म्हणलं वा, तुम्हाला तर मी आंबा 2 वर्षापूर्वी सोडायला सांगितलं होतं, डायबिटीस आहे, आंबे खाऊ नका.
ते तुम्ही म्हणे मग तेव्हा काय जाताच आलं नाही, आत्ता गेलो आणि म्हटलं काहीतरी सोडायचं तर आंबा सोडावा. म्हटलं आंबा खाताच येत नाही, मरायचं. मग आंबा खाता येत नाही ती वस्तू सोडून काय करायची आहे? अशा वस्तू नाही ते सोडता येणार. तर हा जो त्याग आहे तो त्याग आपल्या हव्या असलेल्या, आपल्या मनाला सुटत नाही ना, वासना आहे, आणि त्यातल्या त्यात ज्या कामी वासना आहेत त्या सोडायच्या. तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की माणसाला दुःख झालं, पायावर पाय पडला, जरा दुखलं, ठीक आहे इथपर्यंत. बरेच वेळा जखम होते, ठसठसते, पू होतो, नाना तऱ्हेने दुःख होत असतात, पोटात दुखतं, अगदी बसवत नाही असं दुखतं पोटामध्ये. पण कुठल्याही दुःखाचा जो काही आपण अनुभव आहे तो व्यक्त करण्याची जी काही अतिरेकी भावना आहे त्याचा त्याग करायचा असतं. दुःख नाही असं नाही, पण किती कराल, किती त्याची नाटकं करायची. सोडा, ते काय होत नाही, जरा सहन करायचं. तर दुःखाचे अतिरेक जो आपण करतो, आणि अगदी मोठ्यात मोठं दुःख झालं तरी एकदम छाती कुटत नाही बसायचं, तर त्याचाही त्याग करायला पाहिजे. म्हणजे काय की सुखदुःखे समेकृत्व आहे. सुख झालं की एकदम नाचायला लागायचं, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, 5 रुपये स्वस्त मिळणार आहे. हे काय ओ माय गॉड, काय 5 रुपयासाठी किती उड्या मारतेस बाई तू, एवढासा साबू स्वस्त झाला तर. तर अतिरेक दुःखाचा, अतिरेक सुखाचा हा टाळायला पाहिजे, ह्याचा त्याग करायला पाहिजे. मग अशा तऱ्हेने जे वेगवेगळे त्याग आपण करतो त्याच्यामध्ये आणि एक मोठा त्याग आहे, सारखं दुसऱ्याकडे काहीतरी मागायचं, दुसऱ्याने आपल्याला मदत करावी हीच इच्छा सारखी, की मला वाटलं आणि मग नाही तर भीक मागायची. म्हणून एक गोष्ट परवाही आपण म्हणजे नेहमीच विचार करतो हा, की तुकाराम महाराजांनी अनेक उपदेश केले, पण हा उपदेश छान होता. जसा कुलधर्म पाळावा, राजाने राजाची कर्तव्य करायची हे शिवाजी महाराजांना समजून सांगितलं, तसं भिक्षापात्र अवलंबणे न कोजणे लाजीरवाणे हे सामान्य जनांना सांगितलं. भीक मागायची नाही, भिक्षेचा त्याग करा. अजिबात भिक्षा मागून राहायचंच नाही, जगायचंच नाही. आणि मग चांगल्या कृत्यासाठी आपण दुसऱ्याला जे काही दान देतो तो एक प्रकारचा त्याग. पण त्या दानामध्ये त्याग व्हायला पाहिजे. तुमची आहे जवळ 2-3 पेनी पडल्यात, प्रत्येकजण एक देऊन जातो, घे ही तुला, हे दान होत नाही, ही भेट होते. आणि हे काय आहे की तुम्हालाच उलट मदत होते, उगाच 4-4 पेनी ते कचऱ्यासारख्या पडू नयेत, वापरतो. दान जे आहे ते सत्पात्री आणि सत्कार्यासाठी, आणि ते करायलाच पाहिजे. आमच्या घरी वडील म्हणायचे की आपल्या उत्पन्नातून किंवा आपल्या खर्चापैकी कमीत कमी 8.5%, 8.25%, 10% दिलेलं चांगलं आहे. हे दान दर महिन्याला जायलाच पाहिजे. त्या दुसऱ्यासाठी खर्च झाला तरच आपल्याला काहीतरी आपली संपत्ती शुद्ध होते, आणि ती मग दैवी संपत्ती होते. दान ही आधी मुळात दैवी संपत्ती आहे, पण दानामुळे आपली इतर संपत्ती दैवी संपत्तीत परिवर्तित होते, आणि त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो.